ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर आता इथे सायली मधुभाऊंना म्हणत असते, की मधुभाऊ आता ह्याच्या पुढे नेहमी निश्चिंत राहायचं, असं म्हणते आता सायली मधुभाऊंना. कुठलाही ताण येऊ द्यायचा नाही हा. आता सगळे फासे आपल्याच बाजूने पडणार आहेत. देव आपल्या पाठीशी असेल तर तसंच होईल, असं म्हणतात मधुभाऊ. तर आता चैतन्य म्हणतो, देवाचं माहित नाही, पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत आणि ते तुमच्या विरोधात निकाल जाऊच देणार नाहीत, असं म्हणतो चैतन्य. मधुभाऊ तुम्ही निकाल सोडा, आता एक एक हिअरिंग मध्ये फक्त मजा बघा. अर्जुन अशी फटकेबाजी आतिषबाजी करेल ना, ते तुम्ही बघतच राहाल, असं म्हणतो आता चैतन्य. मी सांगतो, माझा शब्द आहे, 7 जन्म हाच जावई पाहिजे म्हणून तुम्ही वडाला फेऱ्या घालाल, असं म्हणतो चैतन्य. तर आता सगळे हसतात हे ऐकून. तर मग आता इथे महिपतला दाखवलंय. तर आता इथे बाहेर महिपत, प्रिया, साक्षी आणि नागराज थांबलेले असतात आणि आता महिपत म्हणत असतो, कुठे गेल्या ह्या देशमुखबाई? तेवढ्यातच आता दामिनी येते तिथे. तर आता इथे महिपत दामिनीला म्हणतो, आज काही घोळ तर होणार नाही ना? तुम्ही तोच तोच प्रश्न मला किती वेळा विचारता हो, असं म्हणते आता दामिनी. त्याचं उत्तर दिलंय मी तुम्हाला आधी. तर आता प्रिया म्हणते, मी तुम्हाला कधीपासून वॉर्न करण्याचा प्रयत्न करतेय, तुम्ही का सिरियसली घेत नाहीये मला, असं म्हणते आता प्रिया. अर्जुन सायलीला नवीन पुरावे सापडलेत, असं म्हणते प्रिया. म्हणूनच पाहिलं ना, अर्जुनने अर्जंट हिअरिंग मागून पाहिली, असं म्हणते आता प्रिया. तर आता दामिनी म्हणते, हिअरिंग मागून घेतली म्हणजे त्यांच्या हाताला काहीतरी लागलंय, ह्याचा त्याचा अर्थ होत नाही, असं म्हणते दामिनी. अर्जुनच्या नाकातोंडात पाणी गेलंय ह्याचा अर्थ असाही होऊ शकतो, असं म्हणते आता दामिनी. तर आता नागराज म्हणतो, नाही नाही, तुमच्या या कॉन्फिडन्समुळे धीर येतोय आम्हाला, पण पुढे का वाढून ठेवलंय याचा अंदाज येत नाही, असं म्हणतो नागराज. पण बघा प्रेक्षक हो, या कोर्टामध्ये सगळे लोक आहेत, पण या लोकांना दिसत नाही आहे का, हा नागराज महिपत सोबत इतका बसलेला असतो? म्हणजे आजपर्यंत कोणीच क्वेश्चन नाही केलं त्या नागराजला की तो महिपतचा फ्रेंड वगैरे आहे म्हणून. तर आता साक्षी म्हणते, मॅडम खरंच अर्जुनला माझ्या विरोधात काही पुरावा मिळाला नसेल ना, असं विचारते आता साक्षी दामिनीला. तर आता दामिनी म्हणते, बाई परत तू आता पॅनिक होऊ नकोस हा प्लीज, असं म्हणते दामिनी. तर आता महिपत म्हणतो, हे बघा देशमुखबाई, तुम्ही त्या अर्जुनला लय हलक्यात घेताय. त्याला जर साक्षी विरुद्ध काहीतरी सापडलं तर तो आपल्या कोर्टामध्ये चिंधड्या चिंधड्या उडवू शकतो, असं म्हणतो आता महिपत. लय मागात पडला, तुम्ही धमकी देताय, असं म्हणते दामिनी. मला हिअरिंगच्या आधी, असं म्हणते दामिनी. कोर्टाच्या आवारात? नाही 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 मॅम, असं म्हणते आता साक्षी. सॉरी सॉरी, ॲक्च्युली त्यांना तसं नव्हतं म्हणायचं, पण पण काय झालंय ना, आम्हाला खूप टेन्शन आलंय. तर मग आता दामिनी म्हणते, तुमचं टेन्शन कमी करण्यासाठीच मी पैसे घेते आणि आज आतमध्ये अर्जुनचं जे ततपप्पा होणार आहे ना, त्यानेच तुमचे पैसे वसूल होतील, असं म्हणते आता दामिनी. आणि तेवढंच म्हणून ती आता निघून जाते तिथून. तर आता इथे प्रिया म्हणते, खरं तर हे सगळे प्रॉब्लेम्स या दामिनीमुळेच होत आहेत, असं म्हणते प्रिया. 30 दिवसात केस संपू म्हणायची काय गरज होती, असं म्हणते प्रिया. हिच्या एकोपायी ना आपण सगळे जेलमध्ये जाणार, असं म्हणते आता प्रिया. ए शुभ बोल ना ए चिचुंद्रे, असं म्हणतो आता महिपत. तर आता इथे प्रिया सांगते की काल अर्जुन आणि सायली रिसॉर्टमध्ये गेले होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आहे, असं म्हणते आता प्रिया. कुठून शुभ बोलू मी, असं म्हणते प्रिया. नागराचे त्या चिचुंद्रीला थोबाड बंद करायला सांगा, असं म्हणतो आता महिपत. नाहीतर आत्ताच्या आता हिला कोर्टाच्या भिंतीतच चिरू टाकीन, असं म्हणतो आता महिपत. तर नागराज म्हणतो, शांत बस ग तू, शांत बस ग तू. तर आता प्रिया म्हणते, तुम्ही नेहमी मलाच शांत करता, नेहमी धमक्या देत असता. हिंमत असेल ना तर अर्जुनला ह्या कोर्टात चिरून दाखवा, असं म्हणतो आता. असं प्रिया म्हणते आता महिपतला. पण ते तर तुम्हाला जमणार नाही, असं म्हणते प्रिया. तर आता महिपत मारायला येतो प्रियाला. तर आता त्याला प्रियापासून दूर करतो नागराज आणि साक्षी सुद्धा ओढते आता महिपतला. तर आता नागराज म्हणतो, गप्प बस, हे कोर्ट आहे, तुझं घर नाही आहे, शांत बस, असं म्हणतो आता नागराज. आज चला गपचूप, असं म्हणतो आता नागराज. तर आता समोरून रविराज येतो. तर रविराजला बघून आता प्रिया आणि नागराज मात्र लपतात आणि आता रविराज आत जातो कोर्टात. तर आता रविराज जाईस तोपर्यंत लपून बसतात आता प्रिया आणि नागराज. तर आता इथे प्रिया म्हणते, मला असं वाटतंय मला ना थोडी थोडी फाशी होणार आहे, चला आता, असं म्हणते आता प्रिया. अजून काही गोंधळ व्हायला नको. तर मग आता महिपत म्हणतो, ए चल तू निघ आधी, चल आपण पुढे जाऊ, असं म्हणतो आता नागराज. तर आता नागराज, प्रिया वगैरे सगळे कोर्टात येतात. तर आता इथे रविराज म्हणतो, आता आलेस तू, असं म्हणतो तो आता प्रियाला. तर आता प्रिया म्हणते, घरची कामं आवरून वगैरे. तर आता बघा केवढी मोठी थाप मारते प्रिया, काहीच काम करत नाही खरं तर घरातलं, पण थाप मारते. घरची काम करून यायला वेळ झाला, असं म्हणते ती रविराजला. बसा आता, असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे अर्जुन आपल्या जागेवरून उभारतो आणि
दामिनी देशमुखकडे येतो आणि म्हणतो की बरं झालं तुम्ही ही केस लवकर संपवावी म्हणून सांगितलं असं म्हणतो अर्जुन. नाही म्हणजे माझ्यासाठी तर लवकर संपणारच होती ती आता असं म्हणतो अर्जुन. आता फक्त काही दिवस सत्य काय आहे हे कोर्टासमोर येईलच असं म्हणतो अर्जुन. सो तुम्ही आणि तुमचे क्लायंट निकालासाठी तयार राहा असं म्हणतो अर्जुन. तर आता दामिनी म्हणते ॲडव्होकेट सुभेदार आमची तयारी कधीच झाली आहे. प्रश्न तुमच्या तयारीचा आहे. ती झाली आहे का हे कळेलच आता असं म्हणते दामिनी. ऑल द बेस्ट म्हणून आता अर्जुन निघून जातो तिथून. तर आता जज साहेब येतात. ॲडव्होकेट दामिनी देशमुख युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज असं म्हणतात आता जज. तर मग आता दामिनी म्हणते मी काय स्टेटमेंट देणार सर. मला जे काही बोलायचं होतं ते मी गेल्या इयरिंगमध्येच म्हटलेलं आहे असं म्हणते आता दामिनी. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हौस आहे कोर्टाचा वेळ वाया घालवायची, तारखा मागत राहायची. पण मग आपण दरवेळेला बोलत राहू असं नाही ना होऊ शकत असं म्हणते दामिनी. आमचं जे काय म्हणणं आहे त्याबद्दलचे सगळे पुरावे आम्ही कोर्टात सादर केलेत. त्यातनं एवढंच कळतंय की विलासचा खून हा मधुकर पाटील यांनी केलेला आहे असं म्हणते दामिनी. त्यामुळे माझी कोर्टाशी एवढीच विनंती आहे की साक्षी शिखरेची निर्दोष मुक्तता करावी आणि मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिलॉर्ड ॲडव्होकेट देशमुख यांनी कितीही सांगितलं की केस आता संपली आहे पण तरीही असं काही होत नाही असं म्हणतो अर्जुन. कारण आमच्याकडे असे काही पुरावे आहेत ज्याने ही केस 180 डिग्री पूर्ण फिरू शकते असं म्हणतो अर्जुन. मला काही प्रश्न विचारण्यासाठी साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परमिशन हवी आहे असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता जज. तर आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये येऊन थांबते. तर आता प्रिया इथे घाबरते आणि नागराजला म्हणते बघा सुरुवात झाली. साक्षी इतकी घाबरली आहे ना की अर्जुन समोर कलमडून पडेल असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रेक्षक बघा रविराज बाजूला बसला यांच्या, त्याला काय ऐकायला येत नसेल का. तर आता इथे नागराज म्हणतो असं काही होणार नाही, महिपतची मुलगी आहे ती, अर्जुनला पुरून उरेल बघते असं म्हणतो आता नागराज. तर आता अर्जुन म्हणतो साक्षीला सो मिस साक्षी शिखरे मागच्या वेळेला तुमची ॲडव्होकेट मिस देशमुख त्यांनी खुनाच्या दिवशी काय 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 घडलं होतं ती पूर्ण हिस्ट्री कोर्टासमोर सांगितली. सो परत परत तेच सांगून मी कोर्टाचा वेळ वाया घालवणार नाही आहे असं म्हणतो अर्जुन. पण प्रॉब्लेम एकच होतोय, एक प्रश्न आहे तो खूप त्रास देतोय मला असं म्हणतो अर्जुन. अँड आय एम व्हेरी शुअर त्याचं उत्तर तुम्ही किंवा तुमचे ॲडव्होकेट देशमुख तेच देऊ शकतात असं म्हणतो अर्जुन. रिसॉर्टमधून तुम्ही निघालात आणि 2 तासासाठी तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात. ते 2 तास तुम्ही कुठे गेला होता असं म्हणतो आता अर्जुन, सांगा ना. तर आता साक्षीला आठवतो सगळा घडलेला प्रकार, कसं मधुभावना ती गोळी झाडलेली असते ना ते आठवतं तिला, आणि कसं विलास मेलेला असतो ना सगळं आता तिला आठवतं ते. साक्षी शिखरे काहीतरी विचारलंय मी, ते 2 तास तुम्ही कुठे गेला होता असं म्हणतो अर्जुन. मी असं म्हणते साक्षीने पुढे काही सांगतच नाही. तर आता अर्जुन म्हणतो ह्या आधी तुम्ही बरेचदा सांगितलंय टू बी प्रिसाईज 3 वेळा मिलॉर्ड 3दा मी साक्षी शिखरे नी कोर्टात खोटी साक्ष दिली आहे असं म्हणतो अर्जुन. कशाला असं म्हणतो अर्जुन, एकदा खरं काय ते सांगून टाका ना, प्रॉब्लेम काय असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला असं तर वाटत नाही आहे ना की खरं सांगितल्यावर तुम्ही अडकाल म्हणून असं म्हणतो अर्जुन. काय झालं अरे बापरे असं म्हणतो अर्जुन. तुमच्या चेहऱ्यावरनं तुम्ही घाबरलेला दिसताय असं म्हणतो अर्जुन. घशाला कोरड पडली आहे का असं म्हणतो अर्जुन. पाणी मागू पाणी असं म्हणतो अर्जुन, किंवा ज्यूस मागू ज्यूस. तर आता साक्षी म्हणते नाही नको. मग ते 2 तास कुठे गेला होता तुम्ही सांगत का नाही तुम्ही असं म्हणतो आणि ओरडतो आता अर्जुन साक्षीला. मान्य करा ते 2 तास तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये गेला होतात हे मान्य करा असं म्हणतो आता अर्जुन. तर आता दामिनी म्हणते ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना जे अपेक्षित आहे ते उत्तर माझ्या क्लायंटनी द्यावं अशी इच्छा आहे का. अजिबात नाही ॲडव्होकेट मिस देशमुख असं म्हणतो आता अर्जुन. जर तुमच्या क्लायंटला सांगायचं नसेल तर इट्स ओके असं म्हणतो अर्जुन. मी सांगतो असं म्हणतो अर्जुन की माझी खात्री आहे खुनाच्या रात्री मिस साक्षी शिखरे रिसॉर्टमधून निघून, आय रिपीट मायसेल्फ, साक्षी शिखरे रिसॉर्टमधून निघून वात्सल्य आश्रमला नक्कीच गेल्या नव्हत्या. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड असं म्हणतात होता जज. आणि आता दामिनी बसते. काय झालं सरप्राईज असं म्हणतो अर्जुन. की शॉक बसला असेल ना की ऑपोजिशनचा लॉयर स्वतःच म्हणतोय की तुम्ही रिसॉर्टमधून निघून 2 तास तुम्ही तिथून गायब होतात.
तेव्हा तुम्ही आश्रमात गेला नव्हता. पण हे खरंय, कारण कारण खुणाच्या दिवशी तुम्ही रिसॉर्टमध्येच गेला नव्हता, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सगळ्यांना हे ऐकून धक्का बसतो. दामिनी, मैपत आणि रविराजला वगैरे. तुम्ही किती कन्फ्युजिंग बोलताय, असं म्हणते आता साक्षी. मी स्वतःच म्हटलंय ना, की मी त्या दिवशी पार्टीसाठी रिसॉर्टला गेलो होतो. फक्त मधल्या 2 तासात मी रिसॉर्टमधून बाहेर पडले होते आणि त्याचे पुरावेही आहेत तुमच्याकडे, असं म्हणते आता साक्षी. फक्त ते 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 मी 2 तास मधले ते, असं म्हणते आता ततपप करते आता साक्षी. याची काही पर्सनल कारणं आहेत, असं वगैरे आता बोलायला लागते साक्षी. तर आता सगळे हसायला लागतात. जी मी आता कोर्टापुढे नाही सांगू शकत, असं म्हणते आता साक्षी. ओ, पर्सनल रिझन्स, असं म्हणतो आता अर्जुन. येस, पर्सनल रिझन्स, असं म्हणते आता साक्षी. आणि तुम्ही आता असं म्हणालात की तुम्ही तसे पुरावे सुद्धा सबमिट केलेत, असं म्हणतो अर्जुन. हो, असं म्हणते आता साक्षी. तेच ना आधीचे पुरावे, जो तुमचा आधीचा वकील होता, ज्याने तुम्हाला 3दा कोर्टात खोटी साक्ष द्यायला सांगितली होती, असं म्हणतो अर्जुन. त्या वकिलानेच कोर्टात सबमिट केलेत ना, असं म्हणतो अर्जुन. आणि मिलॉर्ड, त्याच वकिलाने कोर्टात एक पेनड्राईव्ह सुद्धा सबमिट केला होता, ज्यामध्ये त्या पार्टीचे काही फोटोग्राफ्स होते. आणि त्या फोटोजपैकी एका फोटोमध्ये मागे असं लिहिलं होतं की इव्हनिंग स्टार रिसॉर्ट, असं लिहिलेलं होतं, असं म्हणतो अर्जुन. सो अनडाऊटेडली ते फोटोज त्या पार्टीचेच होते. राईट, असं म्हणते आता साक्षी. आणि तुमच्या त्याच वकिलांनी हॉटेलचं एंट्री रजिस्ट्रेशन सुद्धा सबमिट केलं होतं, बरोबर, असं म्हणतो आता अर्जुन. ॲक्च्युली खूप सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी, कारण आज सगळा डेटा डिजिटली स्टोअर केला जातो आणि इव्हनिंग स्टार रिसॉर्ट सारखा 5 स्टार रिसॉर्टमध्ये डिजिटली सेव्ह न करता मॅन्युअली रजिस्टर मेंटेन केला जातोय का, असं म्हणतो अर्जुन. जाऊ द्या. आणि त्याच वेळी तुमच्या वकिलाने तारीख आणि वेळ मेन्शन न करता फूड सुद्धा सबमिट केलेले. तुम्ही या पुराव्यांबद्दलच बोलताय ना मिस साक्षी, असं म्हणतो अर्जुन. हो, असं म्हणते साक्षी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने एक CCTV फुटेज सुद्धा कोर्टामध्ये सबमिट केलं होतं, ज्यात क्लिअरली दिसतंय मिलॉट की साक्षी शिखरे 8:03 त्या रिसॉर्टमध्ये गेल्या आणि पहाटे 2:46 त्या रिसॉर्टमधून बाहेर आल्या. तर अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख आहे ना, मधले 2 तास त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. हे तुमच्या क्लायंटनी सांगितलं नाहीये मला, असं म्हणतो अर्जुन. मी शोधून काढलंय, असं म्हणतो अर्जुन. चला, ते 2 तास तुम्ही कुठे गेला होता हे आता आपण सध्या साईडला ठेवूया, कारण तुम्हीच आता म्हणाला ना की काहीतरी पर्सनल कारण होतं ते. मिलॉर्ड, मी साक्षी शिखरे जे काही म्हणतायत त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर आता इथे रविराज म्हणतो, अर्जुन आता इथे काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणतो रविराज. साक्षी खरं बोलते, हा असा सूर का लावला असेल ह्यानं अचानक, असं म्हणतो तर रविराज. तर आता अर्जुन म्हणतो, मी साक्षीने सांगितलेली एकूण एक गोष्ट खरी आहे. सबमिट केलेले एकूण एक पुरावे खरे आहेत. फक्त एक गोष्ट मिलॉर्ड, एक गोष्ट खोटी आहे, आणि ती गोष्ट म्हणजे पार्टीची तारीख, असं म्हणतो अर्जुन. तर आता दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर. आम्ही सादर केलेले सगळे पुरावे खरे आहेत, असंच म्हणतायत ना ॲडव्होकेट सुभेदार, असं म्हणते दामिनी. तरी परत ते पार्टीचा विषय काढतायत कशासाठी, असं म्हणते दामिनी. मिलॉर्ड, मी साक्षीचं असं म्हणणं आहे की ती पार्टी 13 जानेवारी 2023 म्हणजे खुणाच्या दिवशी झाली होती. बट मिलॉर्ड, प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023 मध्ये झाली होती, असं म्हणतो अर्जुन. त्यामुळे साक्षी शिखरे यांनी आजपर्यंत फूड बिल्स, CCTV फुटेज आणि अधिक पुरावे जे कोर्टात सादर केलेत ते फोर्ज्ड आहेत, असं म्हणतो अर्जुन. त्यावर जे 11 जानेवारीची तारीख बदलून 13 जानेवारी करण्यात आली आहे, असं म्हणतो अर्जुन. कारण 13 जानेवारी 2023 ह्या तारखेला मिस साक्षी शिखरे इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या, असं म्हणतो अर्जुन. ना रात्री 8 वाजता, ना मध्यरात्री, ना पहाटे. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे विटनेस बॉक्समध्ये रिसॉर्टच्या ओनरला बोलवलंय. तर मग आता तो म्हणतो की 11 जानेवारी 2023 ला आमच्या रिसॉर्टमध्ये पार्टी करायला आले होते. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, CCTV फुटेज आहेत. मी साक्षी शिखरे 13 जानेवारी 2023 इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये नव्हते आहे, मी प्रूफ केलंय आता. यात मी साक्षी शिखरे यांचे 13 जानेवारी 2023 ह्या दिवसाचे खरे रिपोर्ट्स, असं म्हणतो. आणि अर्जुन आता रिपोर्ट्स देतो लोकेशनचे साक्षी शिखरेचे, म्हणजे साक्षीचे 13 जानेवारी 2023 च्या दिवशी साक्षी शिखरेचं लोकेशन वात्सल्य आश्रमाच्या खूप जवळचं आहे, असं म्हणतो अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.